नमस्कार. अभिषेक कर्णिक या व्यक्तीबद्दल बोलताना एक मित्र म्हणून मी बोलणार नाही. ते माझं कामही नाही. कारण मी इथे वेगळ्या भूमिकेत उभा आहे. एक पत्रकार म्हणून मी तटस्थ भूमिका घेतो. मी असंही म्हणणार नाही तुम्ही या व्यक्तीला मत द्या. पण एक सांगू शकतो, हा विश्वासू माणूस आहे. विश्वासू माणूस त्याच्या वचननाम्यातच दिसतो. मी उदाहरण देतो. त्याच्या वचननाम्यात ज्याला रीडिंग बिटवीन द टू लाईन्स म्हणतात. लोकं नुसता वचननामा वाचतात. मला वाचून दाखवण्यात रस नाहीये. ही किराणा मालाची यादी नाहीये. त्याच्या वचननाम्यात एक मुद्दा आहे. तात्काळ ॲम्ब्युलन्स सेवा हा बर्निंग प्रश्न आहे, कारण अनेक व्यक्तींचे जीव जात आहेत. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण हा 100 दिवस मागतोय म्हणजे हा कुठेही असं विधान करत नाही, मी तात्काळ करीन, लवकरात लवकर करीन. हा 100 दिवसांची मुदत मागतोय. याचाच अर्थ सुशिक्षित माणूस जेव्हा राजकारणात येतो तेव्हा त्याला लिमिटेशन्स कळतात. हा माणूस स्वतःची जी लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहेत, हा जाहीर करतोय. तसंच विश्वासार्हतेचा दुसरा पुरावा ज्या माणसाच्या किंवा ज्या पक्षात हा माणूस उभा आहे, शरदचंद्र पवार, हे नावच विश्वासार्थ करण्यासाठी पुरेसं आहे. कारण हा स्वतः BCCI लेव्हल 1चा अंपायर आहे. बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये डिग्री आहे आणि माननीय शरद पवार साहेबांचा आशीर्वाद आहे. याचं खूप कॉम्बिनेशन ज्याला आपण म्हणतो, तशा प्रकारचं एक कॉम्बिनेशन या माणसात दिसतं. कारण हे तिन्ही जी क्वालिफिकेशन्स जी आहेत, या माणसाला पोटासाठी काही करायचं नाही आहे. ऑलरेडी या माणसाने बरंच काही अचीव्ह केलेलं आहे. तर हा माणूस राजकारणात येण्याचं कारण मला असं वाटतं त्याचा वचननामा वाचून, की याला जनतेसाठी खरोखर करायची आतून ओढ आहे. तसंच त्याचं कोरोना काळातलं काम मीच काय सर्व कल्याणकारांनी बघितलेलं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा. तसंच कॅन्सर पेशंटसाठी तो धावून गेला माझ्याबरोबर. त्यांनी डॉक्टर बरोबर घेतले. हा माणूस जे क्षेत्र आपलं नाही त्याबद्दल हा माणूस मदत घेतो. तर डॉक्टर्स बरोबर घेऊन हा माणूस कॅन्सर पेशंटसाठी फिरला. हे कल्याणनी बघितलंय. तर काय दिसतंय, काय बघितलंय याच्यात महत्त्वाचं आहे. म्हणून मी वचननामा वाचून दाखवत नाही. पण एक सांगू शकतो, मी हे म्हणत नाही या माणसाला मत द्या. पण एक सांगू शकतो, हा विश्वासू माणूस आहे.